Hello student. Last period we have a discussion about the icebreakers, 3 activities and the normal history and the writing skill and what the style of writing about the writer. Okay. So O. Henry is a pick name and his writing style is a smile and tears. Both are coming in his writing. Okay. Now the cop and the anthem. What the story? The story is typical a person or a character who always searching the way to life. Means he doesn't understand how to save oneself from the cold season or winter. So he has an idea. But the way he searched, which is not only good for him, but also adjustment of the real situation. Everyone, you understand what I am saying? सोपी हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर काय करते तर ही सर्चिंग अ वे ऑफ लाईफ, जी वे त्याच्यासाठी चांगली नाही आहे पण सध्याच्या परिस्थितीनुसार तीच गरजेची आहे. Okay, now start our lesson. The cop and the anthem. Sophie left his bench and strolled out of the square. Strolled to walk leisurely, निवांतपणे आरामपणे चालला होता. And across the level sea of asphalt. Sea of asphalt म्हणजे समुद्र किनाऱ्याला लागून जी एक वेगळ्या पद्धतीची कोटिंग केलेली जमीन असते त्याच्यावर तो वॉक करत होता. वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर, जिथे एक ठिकाणी एक जागा एकत्र येते. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. आणि तो टर्न झाला त्या रोडवरून अँड स्टॉप वेअर द लक्झरियस कॅफे, एका कॅफेच्या दुकानाजवळ तो बाहेर उभा आहे. नाव ही हॅज अ आयडिया अबाउट आय वॉन्ट टू गो टू दॅट कॅफे अँड गेट इट समथिंग अँड नेवर रिटर्न द मनी. पैसे परत द्यायचे नाहीत त्यांना. मग काय होतं? सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Means the outer part of his existence is very different. त्याच्याकडे बघितल्यानंतरच तो काहीतरी वेगळ्या पद्धतीचा हे लक्षात येत होता. If only he could reach a table in the restaurant, unsuspected success would be his. रेस्टॉरंटमध्ये गेला, टेबलजवळ गेल्यावर he has some idea. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. आणि तो टेबलजवळ गेल्यानंतर वेटर्सच्या माइंडमध्ये एक डाऊट आलेला आहे. अ रोस्टेड मलाड डक. काय काय तो आता मागवणार. रोस्टेड मलाड मीन्स फ्राय केलेलं. मलाड डक रानटी बदक. थॉट सोपी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, त्याच्याबरोबर एक बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, a cup of coffee and cigar. $1 for the cigar would be enough. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. Now student, this only his imagination. त्याचं इमॅजिनेशन की आपण आज जाऊन हे सगळं मागवायचं आहे आणि हे मागून झाल्यानंतरचा पुढचा प्रकार त्याच्या डोक्यात वेगळाच होता. मीन्स ही हॅज अ डिफरंट आयडिया. बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डुअर, पण डुअरजवळ दरवाजाजवळ तो आत जाणार एवढ्यात रेस्टॉरंटमधला हेड वेटरचा त्याच्याकडं एक दृष्टी पडते. आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर अँड डिकेडन शूज. टॅटर मीन्स अस्ताव्यस्त झालेले ट्राउझर कपडे अँड डिकेडन शूज म्हणजे जे डिकेडन म्हणजे डिक्लाइन, थोडेसे खराब व्हायला आलेत असे. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड कन्वेड हिम इन अ सायलेन्स अँड हेस्ट टू sidewalk and averted the ignoble fate of the menaced mallard. Now what the situation? When the waiter look at
the Sophie. He understood that he has a economically back. Now this one is the different expectation. मीन्स सोफीला जे वाटत होतं ते काम इथं आता वेटरकडून होईल असं त्याला वाटलं नाही, किंवा वेटर आतच त्याला एंट्री करून देत नव्हता त्याच्या त्या आउटर एक्झिस्टन्सवरून. ओके, सो इथं कन्व्हेन एक इच्छा असते आपली, विल असते, त्यानुसार तो सायलन्स झालेला आहे. हेस्ट मीन्स उतावीळ होऊन एखादं काम करायला आपण तयार असतो. साईडवॉक अँड अवर्टेड मीन्स टाळणे, अवॉइड करणे. इग्नोबल म्हणजे तुमचा कनिष्ठ दर्जा हा तुम्हाला लक्षात येतो की समोरची व्यक्ती धमकी देते किंवा ओरडायला लागते, डोंट कम हियर, म्हणजे आत येऊ नका. या पद्धतीचं तिथं वातावरण झाल्यानंतर सोफी आत गेलेला नाही आहे. नाव सोफी अनदर चान्स. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. इट सीम दॅट हिज रूट टू द कोव्हर्टेड आयलँड वॉज, कोव्हर्टेड मीन्स हवेसे वाटणारं, वी विल फॉर दॅट आयलँड वॉज नॉट टू बी अन इझी वन. मीन्स त्याच्या डोक्यात जी कल्पना आहे ती काय साध्यापणानं आपल्याला मिळेल असं नाही आहे. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. लिंबो याला अंडरलाईन करायचं आहे तुम्ही. लिंबो इज द प्लेस, डिफरंट प्लेस आहे, विच इज द ख्रिस्त धर्मानुसार एखाद्या आत्म्याच्या शांतीसाठीची जागा माहिती असावी लागते, ती म्हणजे लिंबो. थोडक्यात काय, सोफीला इथं आपल्याला एक समाधानकारक जागा शोधायचे फ्रॉम द विंटर प्लेस. बाहेर थंडी इतकी आहे की तिथं तो स्वतःची सुरक्षा करू शकणार नाही, आणि म्हणून तो जेलमध्ये जाण्यासाठी एवढा सगळा आटापिटा करतोय. मग पहिल्यांदा त्यानं काय, कॅफेमध्ये जायचं, खायचं भरपूर आणि बिल नाही द्यायचं, म्हणजे पोलिसांना बोलवणार, पोलीस आपल्याला अटक करणार. मी तुम्हाला मागच्या लेसनला सांगितलेलं आहे की एखाद्या वेळेला हा जो पर्याय त्यांना शोधलेला आहे तो पर्याय त्याच्या दृष्टीने इवन आपल्या दृष्टीने जरी चुकीचा असला तरी तो त्या सिच्युएशनला योग्य आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. नाव त्याच्या पुढची त्याची स्टेप काय बघा. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड द कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. सोफी took a stone and dashed it through the glass. People came running around and corner, a policeman in the lead. Sophie stood still with his hands in his pocket and smiled at the sight of the brass button. Now तर त्याने सेकंड अटेम्प्ट काय केलेलं आहे, एका प्लेट ग्लासचं डिस्प्ले दिसत होता, म्हणजे एखादं शोरूम असेल ग्लासचं, तर त्याच्यावर त्याने एक स्टोन फेकून मारलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथं क्रॅश झालेलं आहे, ग्लास फुटलेली आहे आणि लोक फास्टमध्ये जवळ आलेले आहेत. आणि हा सोफी तसाच आपल्या पॉकेटमध्ये हात घालून तसाच उभा आहे. त्याला असं सांगायचं आहे की मीच दगड मारला आहे आणि मला पोलिसांनी अटक केलं पाहिजे. त्याच्या पुढं बघा, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲगिटेडली. ॲगिटेडली म्हणजे खळबळ करून, म्हणजे थोडक्यात काय की एक आंदोलन वगैरे केल्यासारखं असतं ना, कोण हे दगड मारला किंवा कोणी हे केलं. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. नाव हिअर इज द सोफी ऑल्सो स्टँड in front of the police and the crowded place, and he asked and he explained to the policeman that don't you think that I might have had something to do with it. मी केलं असेल असं तुम्हाला का वाटत नाही आहे, said Sophie with a friendly voice as one greets good fortune. आणि त्याला आपल्या चांगल्या फॉर्च्यूनसाठी तो स्वतःहूनच त्यात उडी मारायला लागला की मीच दगड मारला हे सांगायचा प्रयत्न करतोय. बट द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. तो क्ल्यू द्यायला लागला की मीच मारला आहे, बट पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट. व्हाय? बिकॉज लायर म्हणजे जो खोटं बोलतो तो स्वतःहून सांगत नाही ना मी खोटं बोलतो, किंवा चोरी करणारा मी चोरी केली हे सांगत नाही आहे. त्या पद्धतीने तर पोलिसमन स्वतः त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. Men who smash window do not remain to chat with police. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. Withdrawn a club, he joined in the pursuit. Sophie, with a disgust in his heart, drifted along, twice unsuccessful. Now this one is the second time his attempt was become unsuccessful. Means here is also the म्हणजे थोडक्यात काय त्याची जी काही योजना होती ती परत इथं काय झालेली आहे, फॉल गेलेली आहे. इथं परत सोफीला काय वाटते की
नाही, आज पण आपल्याला काय पोलीस अटक करणार नाहीत आणि आज आपल्याला असंच बाहेर थांबावं लागणार. थंडीपासून बचाव करण्यासाठी ओ हेनरीनी जो काय, ॲक्च्युली ही रिअल स्टोरी पण असू शकते मुलींनो. एखाद्याची पुअरिटी, गरिबी इतक्या उच्च लेवलला गेलेली असते की त्याला ती जिथं आपण जाणार आहोत ती जागा एखाद्या घरासारखीच वाटते. आपण त्याला जरी क्राईम करून जेलमध्ये जाणं हे चुकीचं म्हणलं तरी एखाद्याच्या दृष्टीनं ते त्याच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट असू शकते. ओके, टुडे वी आर स्टॉप हिअर बिकॉज लेसन यू अंडरस्टँड, यू रीड आउट द लेसन. ओके, नाऊ वी हॅव 2 अटेम्प्ट्स. आपण 2 अटेम्प्ट्स बघितलेले आहेत सोपीचे. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा घ्यायचा आहे. इफ यू हॅव अ टाईम, सफिशियंट टाईम, देन यू रीड आउट द नेक्स्ट 2 or 3 passage or 2 or 3 pages from the cop and the anthem. Okay, thank you.